नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयामार्फत विविध पदांसाठी 2331 जागांसाठी मेगा भरती अंतर्गत 5 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। यामध्ये लिपिक असेल, शिपाई असेल, हमाल असेल, ड्रायव्हर, स्टेनोच्या विविध पदांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे, ज्याबाबतचा अपडेट आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। आज आपण या ठिकाणी मित्रांनो अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि अर्ज कुठे तुम्ही करू शकता, कारण 3 वेगवेगळे आस्थापना आहेत, एकतर मुंबई मुख्यालय, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ, याबाबतचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून अर्ज करताना तुम्ही तो प्रॉपर त्या ठिकाणी करू शकता, तुमचा अर्ज जो आहे तो ग्राह्य धरला जाईल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्याअगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। 15 तारखेपासून मित्रांनो या महिन्याच्या यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात होत आहे, ज्याबाबतचा अपडेट तुम्हाला emahajobcom वेबसाईटवर पाहता येईल। त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही 5 जाहिराती या रीड करू शकता। बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठासाठी मेगा भरती अंतर्गत 2000+ जागांसाठी मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। यामध्ये फक्त मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू एक देत आहे टोटल वॅकन्सीचा, ज्यामध्ये बॉम्बे, नागपूर आणि औरंगाबाद जे काही खंडपीठ आहेत ते मिळून टोटल 2331 जागा भरल्या जात आहेत। याबाबतचा अपडेट आपण ऑलरेडी घेतलेला आहे, ज्यामध्ये स्टेनोग्राफरच्या जागा आहेत, हायर लोअर क्लर्कच्या जागा आहेत, सर्वात महत्त्वाचं पिऊनच्या जागा आहेत आणि ड्रायव्हरच्या जागा आहेत। मात्र एक क्वेश्चन नक्कीच तुमचा या ठिकाणी मित्रांनो असणार आहे की कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे, कारण या ठिकाणी एकतर तुम्ही हायकोर्ट बॉम्बे किंवा बेंच ॲट नागपूर किंवा बेंच ॲट औरंगाबाद या ठिकाणी अप्लाय करू शकता। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही क्लर्क पदासाठी अप्लाय करणार असाल तर तिन्हीपैकी एकाच लोकेशनला अप्लाय करू शकता आणि त्याबाबतच आपण अपडेट एका एक्झाम्पलद्वारे या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ मोठा नाही आहे, डिटेलमध्ये मी व्हिडिओ याबाबतचा ऑलरेडी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याचा केलेला आहे। आज फक्त एक क्वालिफिकेशन आपण घेऊन एक्झाम्पल तुम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा कोणत्या आस्थापनेला अप्लाय करू शकता याबाबतचाच अपडेट घेणार आहोत। तर फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी कन्सिडर करत आहोत, ज्यामध्ये कॅन्डिडेटचं जे क्वालिफिकेशन आहे अप्लाय करणार आहे तो कॅन्डिडेट त्याचं ग्रॅज्युएशन आहे कोणत्या विषयामधलं, 40 वर्ड्स पर मिनिटचं इंग्लिश टायपिंग आहे आणि त्याकडे MSCIT सर्टिफिकेट और इक्विव्हॅलंट आहे। हे जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो डायरेक्टली 2 पदांसाठी क्वालिफाय होता। एकतर शिपाई, हमाल, फराश या पदासाठी 7वी पास असणे आवश्यक आहे, सो ग्रॅज्युएशन असल्यामुळे तुम्ही 7वी पास असणारच आहे। आणि क्लर्क पदासाठी कारण तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे, टायपिंग आहे आणि MSCIT और इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट आहे, सो या 2 पदांसाठी तुम्ही या ठिकाणी मित्रांनो क्वालिफिकेशन जे आहे ते तुमचं कंप्लीट करता। मात्र या ठिकाणी सुद्धा जर बघितला मित्रांनो तर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाला वेगवेगळ्या जागा आहेत, नागपूर खंडपीठसाठी आणि औरंगाबाद खंडपीठसाठी वेगळ्या जागा आहेत, शिपाई, हमाल, फराश पदासाठी आणि क्लर्क पदासाठी सुद्धा बॉम्बे, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत। आता अप्लाय करताना काय काळजी घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, फार महत्त्वाची गोष्ट आहे, मराठीमधून आणि इंग्लिशमधून सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे। हे या ठिकाणी मराठीमधून जी जाहिरात आहे ती तुम्ही रीड करू शकता। शिपाई पदाची, क्लर्क पदाची जाहिरात इंग्लिशमधून त्यांनी रिलीज केलेली आहे। या ठिकाणी बघा, ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी फक्त एकाच आस्थापनेची निवड करायची आहे, हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। उदाहरणार्थ मुख्यालय मुंबई किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ, एकदा आस्थापनेची निवड करून अर्ज सादर केल्यानंतर आस्थापनेत बदल करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही, म्हणून उमेदवारांनी आस्थापनेची निवड करताना योग्य काळजी घ्यायची आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। नियुक्तीनंतर उमेदवारास नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणार नाही आहे। सो फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी विविध एक्झाम्पल्स घेणार आहोत। अर्थात पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेलंच आहे की ग्रॅज्युएशनचं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सिलेक्ट ओनली 1 एस्टॅब्लिशमेंट, इंग्लिशमध्ये तेच त्यांनी सांगितलेलं आहे, तेही तुम्ही रीड करू शकता। आता तुमची डिसिजन कशावर असणार आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे मित्रांनो। एक तर तुमचा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघू शकता सर्वात जास्त जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। फॉर एक्झाम्पल दोन्ही पदांसाठी अप्लाय करणार असाल तर तुम्ही हे कन्सिडर करू शकता की उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहेत शिपाई पदाच्या, त्याचबरोबर क्लर्क पदाच्या सुद्धा सर्वात जास्त जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सो तुमचा पहिला क्रायटेरिया तर हा राहू शकतो की सर्वात जास्त जागा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। दुसरं एक्झाम्पल काय राहू शकतं मित्रांनो की तुमच्या नजीकचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नोकरीची संधी असेल किंवा करायची असेल तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एकतर नागपूर खंडपीठ किंवा तुमचं जर नागपूर जवळ असेल लोकेशन तर त्या ठिकाणी शिपाईसाठी सुद्धा आणि क्लर्कसाठी सुद्धा एकच आस्थापना तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा या व्यतिरिक्त तुमचं कॉम्बिनेशन मित्रांनो सुद्धा असू शकतं। फॉर एक्झाम्पल तुम्हाला उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी शिपाई पदासाठी अप्लाय करायचं आहे, मुख्यालय या ठिकाणी, तेच तुम्ही क्लर्क पदासाठी जर औरंगाबाद या ठिकाणी अप्लाय करणार असाल तर करू शकता। मात्र अगेन मी रिपीट करत आहे, फार इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की अप्लाय करताना तुम्हाला कोणती एका पदासाठी अप्लाय करताना कोणतंही एकच आस्थापना किंवा एस्टॅब्लिशमेंट सिलेक्ट करायचं आहे, दुसरं सिलेक्ट
सिलेक्ट करायचं नाही, किंवा तुम्ही जर मल्टिपल सिलेक्ट केला तर जो लास्टचा अर्ज असणार आहे तो तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे. सो हे फार महत्त्वाचं आहे. यासाठीच हा डेडिकेटेड व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्ही स्टडी करा, तुमच्या अराउंड काय गोष्टी जे चालू आहेत त्या, आणि तुम्हाला जो प्रेफरन्स द्यायचा असेल तो प्रॉपर दिला पाहिजे त्या ठिकाणी मित्रांनो. प्रेफरन्स असं म्हणणार नाही मित्रांनो, एकच तुम्हाला क्रायटेरिया सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी प्रेफरन्स असा ऑप्शन नाही आहे. तुम्हाला एकच त्या ठिकाणी एस्टॅब्लिशमेंट सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी करता येईल. लक्षात घ्या, 5 वर्षानंतरच तुम्ही बदलीसाठी अर्ज करू शकता. त्यामुळे अप्लाय करताना तुम्हाला या गोष्टीचा विचार फार महत्त्वाचा आहे, करावा लागणार आहे. कारण त्यानंतरच त्या बेसिसवरच तुमची कॉम्पिटिशन आणि इतर गोष्टी राहू शकतात. एकतर तुम्ही त्या ठिकाणी मल्टिपल मित्रांनो ऑप्शन चेक करू शकता. जर नजीक तुम्हाला जॉब हवा असेल, औरंगाबाद या ठिकाणी जर तुमचं जवळपास असेल किंवा नागपूरच्या जवळपास तुमचं लोकेशन येत असेल त्या ठिकाणी अप्लाय करू शकता, किंवा जास्त जागा आहेत त्या ठिकाणी अप्लाय करू शकता, किंवा त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला असं वाटतं की बाबा प्रॉब्ली मुंबईनंतर औरंगाबाद या ठिकाणी सर्वात जास्त जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकता. मात्र एका पदासाठी एकाच आस्थापनावर अर्ज करता येणार आहे, हे फार महत्त्वाचं आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा. इतकाच अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये होता. या भरतीबाबतचे आणखीन अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये क्वेश्चन पेपरची फॉर्मॅट कशा प्रकारे असतो किंवा तयारी कशा प्रकारे तुम्हाला करावी लागणार आहे याची सॅम्पल्स मी प्रोव्हाइड करून देणार आहे. त्यामुळे मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब कराल. येणारे जॉब अपडेट सुद्धा तुम्हाला या चॅनलमार्फत या ठिकाणी पाहता येतील. धन्यवाद.